30 वर्षामध्ये कट्टर आंबेडकरवादी, पुरोगामी, डावा, विद्रोही, समतावादी असा माझा प्रवास झाला. 99ला राजकारणात उतरलो. माझं राजकारण शरद पवारांच्या सोबत सुरू झालं. एकमेव पुरोगामी नेता आणि माझंच कसलं सगळ्या महाराष्ट्राचं मत होतं. देशाचा नेता शरद पवार, पुरोगामी नेता शरद पवार. तिथं सुरुवात झाली. त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळ दिलं. त्यांच्याबरोबरचा प्रवास चालू असायचा मला. त्यांच्या गाडीतून, हेलिकॉप्टर मधनं सगळीकडनं फिरलो. नंतर नंतर पवार साहेबांच्याकडून माझी घोर निराशा व्हायला लागली. सोयीचा आणि घराणेशाहीचे ते समर्थक आहेत हे लक्षात यायला लागलं. आणि दलितांना स्थान कडी पत्त्याचं सुद्धा नाही हे लक्षात यायला लागलं. नकली दलितांना सोबत घ्यायला लागलेत पवार साहेब सध्या. 2019ला मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून जो बाजूला झालो त्याचं कारणच हे आहे. माळशिरस मध्ये अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर उत्तम जानकर हा धनगर उभा आहे. शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली. टाहू फोडून सांगितलं हे काय चाललंय, तुम्ही कुणालाही द्या ना, तुमच्यातल्याला, तुमच्या गाडीच्या ड्रायव्हरला द्या, घरातल्या चाकरीच्या गाड्याला द्या, पण दलिताला द्या ना. जागा आमची आणि वाटतायत कुणाला पण. आणि हे पवार साहेब करतायत. त्यामुळं अत्यंत पश्चाताप झाला आणि मी त्यांच्यापासून बाजूला झालो आणि भारतीय जनता पक्षाला सहकार्य करायचा निर्णय घेतला. हातात संविधान घेणार आणि आमच्या जागा कोणाला पण वाटणार. आणि यांची भाषणं काय, RSS पासून देश वाचवा, बीजेपी पासून देश वाचवा. मी तर असं म्हणायला लागलोय की ह्या पुरोगाम्यांपासून दलितांना वाचवा अशी म्हणायची आज वेळ आली. पण हे सगळे पुरोगामी काही अपवाद असतील नाही असं नाही, ढोंगी आहेत, लबाड लोक आहेत. दलित अत्याचार झाल्यानंतर पवार साहेबांनी कुठे दिली भेट. बकमचा पहिला उच्चार राजीव गांधींनी इंटरनॅशनल लेवलवरती 1989ला केला होता. 2007 मध्ये मनमोहन सिंगांनी वसुदैव कुटुंबकमचा उच्चार क्लायमेट चेंजच्या संदर्भाची कॉन्फरन्स झाली होती तिथे केला होता. आणि आपण सगळे जाणता की G20ची मीटिंग जी परवा 2023ला आपल्या भारतामध्ये झाली होती दिल्लीमध्ये, तिथं नरेंद्र मोदींनी सुद्धा वसुदैव कुटुंबकमचा विचार मांडलेला आहे. म्हणजे हे जे आपलं विश्व घर आहे आणि याच भावनेतून, या बंधुत्वाच्या भावनेतूनच बाबासाहेब आयुष्यभर काम करत होते आणि डॉक्टर हेडगेवार सुद्धा काम करत होते. डॉक्टर हेडगेवार हे बाबासाहेबांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठे आहेत. मला वाटतं 1889 ही त्यांची जन्मतारीख आहे आणि बाबासाहेब 1891. 2 वर्षांनी बाबासाहेबांच्या पेक्षा मोठे आहेत. पण दोघांच्या आयुष्यामध्ये साम्य बरंच आहे. मतभेदाला आपण बाजूलाच सारूया, काय मतभेदाला विचार करायचं कारण नाही. एक, बाबासाहेबांची आई सुद्धा लहानपणीच वारलेली आहे. हेडगेवारांचे आई वडील दोघेही लहानपणीच वारलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनाही डॉक्टर म्हटलं जातं. ते PhD झालेले आहेत. हेडगेवार MBBS झाले, तेही डॉक्टर झालेले आहेत. हे डॉक्टर, ते डॉक्टर. 1920ला हेडगेवार महात्मा गांधींच्या संपर्कात आले काँग्रेसच्या माध्यमातून. हेडगेवार 1920 साली गांधींच्या संपर्कात आणि 1920ला बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या संपर्कात आले. म्हणजे एकाच वेळेला हे कसं चाललंय, थोडंसं मागं पुढं. 1924ला बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली 24ला, आणि 25ला हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यांनी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला आणि हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला यवतमाळला. आंबेडकर समुदाय असा एक समुदाय आहे की आजपर्यंत 100% तो संघाला जोडला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणे, आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती, आंबेडकर हे संघ शाखेकडे सहानुभूतीपूर्वक पाहत होते, अशा पद्धतीचा एक प्रोपगंडा निर्माण करून आंबेडकरी समुदायामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण करणं आणि हा जो आंबेडकरी समुदाय आहे तो संघाला आणि पर्यायाने
संघाच्या नावाने राजकारण करणारे जे समुदाय आहे त्या समुदायाला जोडणं आणि त्याच्यावरती राजकीय त्याचा जो लाभ आहे तो राजकीय लाभ उठवणं हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. पण आंबेडकरांनी माझं संघाबरोबरती काही बाबतीमध्ये मतभेद असले तरी मला संघाशी सहानुभूती आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट केल्याचं कुठेही रेकॉर्डली आढळत नाही. या देशामधले असणारा जो राज्यकर्ता वर्ग आहे तो राज्यकर्ता वर्ग प्रत्येक ठिकाणी इतिहासाची मोडतोड करणं हा त्यांचा या ठिकाणी एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांना जशा पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं ते इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणचा या देशामधला असणारा जो आंबेडकरी समुदाय आहे किंवा आंबेडकर विचारधारा मांडणारा जो वर्ग आहे त्यांना या ठिकाणी आंबेडकरी विचारधारा आणि संघ विचारधारा यांच्यामधली असणारी जी सीमारेषा आहे ती निश्चितपणाने या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी जो संघ शाखेमधून चाललेला जो खोडसाळपणा आहे तो खोडसाळपणा या ठिकाणी आंबेडकरी समुदायाला तो नेमकेपणाने तो समजतोय. त्यामुळे अशा भ्रामक कल्पनांवरती आंबेडकरी समुदाय या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही. हा ज्यांनी उठाठेव केलेला आहे ते जे स्वतःला आंबेडकरवादी समजतायत ते आंबेडकरवादी नसून संघ शाखेचे एक स्लीपर सेल म्हणून काम करतात.